नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CET सेल मार्फत जी PCB आणि PCB ग्रुपची जी एक्झाम झाली होती 2024ची, तर त्याची आता स्कोर कार्ड आता वेबसाईटवर आलेले आहेत. तर ते कशा प्रकारे चेक करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला महाराष्ट्र CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झाले दिसेल. त्यामध्ये बघा इथे दिलेलं आहे बघा डाउनलोड स्कोर कार्ड, हा डायरेक्ट ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. आता तुम्हाला लॉग इन करायची गरज नाही. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन सुरुवातीला तुम्ही इथे जाऊन चेक करत होते, पण आता डाउनलोड स्कोर कार्ड हा डायरेक्ट एक ऑप्शन दिलेला आहे, यावर तुम्हाला जायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये बघा डाउनलोड स्कोर कार्ड PCM ग्रुप, डाउनलोड स्कोर कार्ड PCB ग्रुप. ज्या विद्यार्थ्यांनी PCM दिलेला असेल त्यांनी PCM करा, PCB ज्यांनी PCBची एक्झाम दिलेली असेल त्यांनी, आणि ज्यांनी दोन्ही पण केले असेल तर दोन्ही पण सेपरेट तुम्हाला लॉग इन चेक करावं लागणार आहे. तर डाउनलोड स्कोर कार्ड PCB ग्रुप यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता PCB ग्रुपच्या एखाद्या विद्यार्थ्याचं आपण करणार आहोत. ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर टाकून झाल्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ डे सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर मंथ आणि त्यानंतर इयर तुमचं सिलेक्ट करायचं आहे. हा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला हॉल तिकीटवर भेटून जाईल आणि हॉल तिकीटवर रोल नंबर दिलेला आहे आणि खाली तिकडे कोपऱ्यामध्येच जिथं तुमचा फोटो आहे तिथंच ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे. त्यावर जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर शोधायचा आहे हॉल तिकीटवर आणि तो तिथे एंटर करायचा आहे. इथे दिलेला आहे तो तिथे, आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि हा सिक्युरिटी पिन इथे जो दिलेला आहे कॅपिटल CBW आणि कॅपिटल Y इथे एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर डाउनलोड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र CET PCB ग्रुप किंवा PCM ग्रुप 2024 चे स्कोर कार्ड डाउनलोड करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर CET रिलेटेड तसेच एक्झाम रिलेटेड तसेच जॉब रिलेटेड इन्फॉर्मेशन मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेअर करत असतो. जे नवीन विद्यार्थी असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवीन अपडेट तसेच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.